बऱ्याच लोकांचा असा गोड गैरसमज आहे की घराचे बांधकाम जर वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य झाले नसेल तरच वास्तुदोष लागतो, पण आपल्या धर्म आणि तंत्रशास्त्राने वास्तुदोषाची अनेक कारणे सांगितलेली आहेत. त्यातील काही प्रमुख कारणे आज आपण बघूया. पूर्वीच्या वास्तू मालकाने किंवा जागा मालकाने आपल्या उन्नतीसाठी किंवा इतर काही प्रकारांसाठी त्या जमिनीमध्ये काही पुरून ठेवलं असेल तरी तो वास्तुदोष असतो. जर आपण विकत घेतलेली जागा, जमीन किंवा एखादं घर याबद्दल कोणाची जर तीव्र नाराजी असेल किंवा इच्छा नसेल ती विकण्याची आणि त्याविरुद्ध जर आपण घेतलं असेल तर त्याला तळतळाट हा वास्तुदोष असतो. त्या वास्तू संबंधित असणाऱ्या नातेवाईकांमध्ये आपापसामध्ये कोणीही निसंतान किंवा निपुत्रिक असणे हा सुद्धा एक वास्तुदोष असतो. जर त्या वास्तू, जमीन, जागा यामध्ये जर एखाद्या विधवेचा दुसरा किंवा पुनर्विवाह झाला असेल तर ते सुद्धा कारण वास्तुदोषामध्ये येते. त्या वास्तू, जागा, जमीनमध्ये एखादी आकस्मिक किंवा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला असेल तर ते सुद्धा वास्तुदोषाचे कारण आहे. आपली जागा, जमीन किंवा वास्तू एखादे मंदिर, मशीद किंवा इतर धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ असेल तर तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरचा वास्तुदोष मानला जातो.